आरक्षण बचाव अनुसूचित जाती एससीचा जो मोर्चा आहे हा 9 तारखेला 100% होणार आहे. काहींना असं वाटतं की या जाती आता कशा काय एकत्र आल्या. मुळात याचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे की आत्तापर्यंत ज्या ज्या जाती एकत्र येत नव्हत्या त्या या लागल्यात. ही चांगली बाब आहे. पूर्वी मातंगावर जर अन्याय झाला तर महार जात नव्हते, चर्मकार जात नव्हते. महारांच्यावर अन्याय झाला तर चर्मकार जात नव्हते, मातंग जात नव्हते, ढोर जात नव्हते. आमची ही भूमिका आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका, संघटित आणि संघर्ष करा. या 59 जातींना एकत्र करायची ही यामध्ये आमची भावना आहे. आत्ता निवडणुका नाही आहेत. हा मोर्चा कोणी स्पॉन्सर केलेला नाही आहे. त्याच्यामध्ये पाठीमागं कुठली राजकीय शक्ती नाही आहे किंवा कोणताही पक्ष नाही आहे. आत्ता निवडणुका नाही आहेत की आम्ही कुणाला तर मतदान करा म्हणून आम्ही आलो नाही. आमच्या जाती एकत्र करूया आणि 59 जातीवर एससींच्यावर जो आघात होतोय तो सांभाळूया, ही या मोर्चाची भूमिका आहे. त्यामुळे कुणीतरी गैरसमज पसरवणूक करून घेऊ नये. या मोर्चामध्ये कुणालाही अडवण्यात आलेलं नाही आहे. त्यामध्ये जेवढे घटक आहेत त्यामध्ये राजकीय जे कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, आम्हाला काही जणांच्याकडे पोचता आलेलं नाही आहे. परंतु जे पोचलेले आहेत त्यांनी देखील सहभागी व्हायचं आहे. आमच्या या मोर्चाला कुणाचीही अडचण नाही आहे. 59 जातीमधल्या कुठल्याही कार्यकर्त्यानं ज्यांना वाटतंय की संविधानाप्रमाणे आमचे आरक्षण वाचलं पाहिजे त्यांनी यामध्ये सामील व्हावं. हा मोर्चा कुणालाही कुणी पुरस्कृत केलेला नाही आहे.